अचानकच जावं लागलं लातूरला. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर मी शॉपिंग करून आले होते आणि इकडे मी पॅकिंग करत होते आणि बघा मी बॅग काढली तर मला दिवाळीला आणलेलं सामान मी जे समजत होते घरीच विसरले ते मी बॅग मधून काढलंच नव्हतं. बॅगच्या दुसऱ्या गप्प्यात होतं. त्यानंतर इकडे ज्या काही पिशव्या जमा झाल्या होत्या त्या पण घेऊन जायच्या होत्या, कारण घरून येताना भरपूर सामान घेऊन यायचं असतं, मग तेव्हा पिशव्या कमी पडतात. नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही दोघे उठून रेडी होत होतो. भाऊ सकाळीच ट्रेनने गेला होता आणि आम्ही दोघे जाणार होतो बसने. बाय द वे, मी लातूरला कशासाठी जाणार असेल पटकन कमेंट करून सांगा. मग बहिणीने माझी वेणी वगैरे घालून दिली आणि बॅग तर एवढी जास्त जड झाली होती ना. नंतर मग रेडी होऊन आम्ही निघालोच होतो, पण मला भूक लागली होती म्हणून मग रस्त्यात जाता जाता नाश्ता केला. मी डोसा घेतला होता आणि बहिणीने साबुदाणा वडा घेतला होता. मग आम्ही आलो वल्लभनगरच्या बस स्टँडला. तिकडे मग बस तर काही आली नव्हती म्हणून म्हणलं थोडं फार रेकॉर्ड करू. आणि बघा बस आल्यानंतर माझ्या चप्पलला ना अशी एकदम परफेक्ट जागा भेटली होती. आहेच मी तेवढी लकी, काय करू. त्यानंतर मग मस्तपैकी दोघीचं तिकीट काढलं आणि हाफ तिकीट असल्यामुळे ना एवढं काही वाटत पण नाही. त्यानंतर मग आमचा प्रवास सुरू झाला आणि मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही जात होतो. आणि आम्ही उन्हाच्या साईडला बसल्यामुळे ना खूप जास्त ऊन लागत होतं, पण काय करणार, काही ऑप्शन पण नव्हतं कारण दुसरीकडे जागा पण नव्हती. मग काय तसंच सहन करत करत लातूर पण आलं आणि आम्ही सकाळी 10:30ला बसलेलो. रात्री 8:30 वाजले. खूपच जास्त लेट झाली होती बस. त्यानंतर मग पप्पा आले होते घ्यायला. मग घरी येऊन मस्तपैकी मम्मीच्या हातचं जेवण केलं आणि नंतर भावाने पाणीपुरी सुद्धा आणली होती. तर आता उद्याचा व्लॉग असणार आहे खूप भारी, तर नक्की फॉलो करून ठेवा.